संत चोखोबराय सर्वांना परिचित आहेत. चोखोबराय एका विशिष्ट जातीतले, आवाज द्या ना दादा थोडा, एका विशिष्ट धर्मातले. चोखोबरायांचा स्पर्शही कोणी आपल्या अंगाला करून घेत नव्हता. घरामध्ये यायचं तर लांबचाच प्रश्न. पण त्या चोखोबरायांच्या घरी देवानं ताक आणि कण्या खाव्यात. पंढरपूरमध्ये एकेकाळी मोठा पूर आला आणि पूर एवढा मोठा आला की त्याच्यामध्ये 350 जनावरं मृत्युमुखी पडली. त्यावेळेस पंढरपूर बिदरच्या बादशाहकडे होतं. हळूहळू पूर वसरला. बिदरच्या बादशाहनं रोज 50 जनावरं वेशीच्या बाहेर म्हणजे गावाच्या बाहेर टाकण्याचं काम चोखोबरायांजवळ सोपवलं. आता चोखोबराय दोरी घेतलेली आहे, आपण त्याला दावं म्हणतो ना, दावं घेतलेलं आहे. रोज चोखोबराय 50 जनावरांना त्या दाव्यानं ओढतायत. ते दावं ज्यावेळेस ते खांद्याला असे धरतायत त्यावेळेस त्या खांद्याचा करकुचा तिथं रुततोय आणि त्याच्यातून रक्त ओघळतंय. नंतर परत चोखोबराय दुसरा खांदा वापरायचे. सेम परिस्थिती त्याही खांद्याची. न राहून सोयराबाईंना वाईट वाटलं. सोयराबाई गर्भावस्थेत होत्या. सोयराबाईंना वाटलं की आपला पती दिवस रात्र ही जनावरं ओढण्याचं काम करतोय, आपण त्यांची मदत करावी. आणि सोयराबाई गुरे ओढू लागल्या. आता मला सांगा, गर्भावस्थेमध्ये असताना सुद्धा सोयराबाई गुरे ओढण्याचं काम करतायत. सोयराबाईनं देवाला अर्थ हाक मारली, हे देवा, हे आमच्याकडनं शक्य नाही, तू काहीतरी कर. मायबाप हो, आश्चर्य वाटेल, देवानं चोखोबरायांची गुरे ओढण्यासाठी मदत केली. म्हणजे नरहरस होणारा घडो फुंकू लागे, चोखा मेळ्या संगे ढोर ओढी. पुरावा आहे, पुरावा आहे. याच्यामध्ये आपली आप्पांची मालिका आहे, त्याच्यामधला दुसरं प्रमाण आहे, दुसरं संत चरण आहे, त्याच्यामधलं हे आहे. म्हणजे ऊच नीच ने काही भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखून. म्हणजे हे मंगलाचरण आहे ना, त्याच्यामध्ये हा सगळा पुरावा आहे महाराज. पुराव्याशिवाय बोलायचं नाही, पुराव्याशिवाय कीर्तनही करायचं नाही, कुठंतरी पुरावा पाहिजेच. मग तुम्ही म्हणसाल खरंच देवानं गुरे ओढली होती का, त्याच्यासाठी हा पुरावा. मग चोखोबरायांची आणि सोयराबाईंची मदत माझ्या विठेवरच्या मालकानं केली. गुरे ओढून झाली. त्याच्यानंतर एकतर सोयराबाईंना असा म्हणजे शाप होता की जर त्याला पुत्रप्राप्ती झाली तर ते मूल वाचणार नाही किंवा जगणार नाही. मग यम हा दारात फास टाकून उभा होता. सोयराबाईंचं बाळंतपण 27 दिवस विठेवरच्या मालकानं साडी नेसून बाळंतपण केलं. म्हणजे त्यासाठी कुठल्याही पद्धतीची लाज बाळगली नाही. आणि ज्यावेळी म्हणजे पुत्रप्राप्त झाली आणि त्याच्यानंतर तो जगेलाच ह्याची गॅरंटी नव्हती, पण 27 दिवस माझ्या विठेवरच्या मालकानं तिथं बाळंतपण केलं. यमाचाही नाही विलाज झाला आणि तो मुलगा जन्मास आला की ज्याचं नाव आहे कर्ममेळा. म्हणजे उपजदाची कर्ममेळा वाचे विठ्ठल सावळा. ज्यावेळी कर्ममेळा जन्मास आला तेव्हा त्याला असा शाप होता की तो जगणार नाही. पण विचार करा ना माता मौल्या थोडा तरी, सोयराबाईंच्या पोटी आलेला पुत्र ज्यांचं बाळंतपण माझ्या विठेवरच्या मालकानं केलंय, अहो कोणाचा नाईलाज आहे यासमोर. आणि त्याच कर्ममेळाने सकल संतांच्या मांदियाळीमध्ये 12 अभंग लिहिले. म्हणजे ही ताकद कशामध्ये आहे तर भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे, भगवंताच्या नामामध्ये आहे. आणि भगवंताचं नाम इतकं श्रेष्ठ आहे, इतकं श्रेष्ठ आहे, ज्यावेळी तुम्ही अडचणीमध्ये येता तेव्हा फक्त भगवंताचं नाव घेऊन बघा.